नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी 27% ओबीसी आरक्षणास परवानगी दिल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांनी या आदेशाची योग्य अंमलबजावणी केली, तर काही जिल्ह्यांनी मात्र 52% आरक्षण मर्यादेचा दाखला घेत ओबीसींचं आरक्षण कमी केलं. आता याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाम आसोले यांनी स्पष्ट आदेश दिलेत की 27% आरक्षणाची पुन्हा सोडत राहा, नाहीतर निवडणूक थांबवा. सोलापूर जिल्ह्यात आधीच 27% आरक्षण देऊन 22 एप्रिलला सोडत काढली गेली आहे. तरीही आता जिल्हाधिकारी कार्यालय शासनाकडून मार्गदर्शन मागत आहे आणि ते मार्गदर्शन मिळेपर्यंत पुढील निर्णय रखडला आहे. आकडे बघितलं तर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती 1025, ओबीसींसाठी राखीव सरपंच पद 277, त्यातील महिलांसाठी 139. पण याच आरक्षण सोडतीमुळे गाव पातळीवर राजकीय हालचाली सुरू झाल्यात. सार्वजनिक पातळीवर खर्च जमवाजमव समीकरण हे सगळं जुन्या आरक्षणाच्या आधारावर केलं गेलं. आता जर आरक्षण बदललं तर कोणाचा चेहरा उडणार, कोणाची संधी जाणार, यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता वाढली आहे. 15 जुलैपर्यंत नवीन आरक्षण सोडत पूर्ण करून शासनाला अहवाल देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात सरपंच आरक्षणाचा तिढा वाढू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सरकारने ग्रामपंचायतींचं चॉकलेट दाखवून झेडपी निवडणुकीची तयारी केली आहे का? नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक आणि त्याआधी ऑक्टोबर मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची. हा निवडणुकींचा खेळ आणि त्यात आरक्षणाचा तिढा सर्वसामान्य उमेदवारांची आणि मतदारांचीही परीक्षा घेणारा ठरतोय. शेवटी एवढंच विचारते की ग्रामीण भागातल्या राजकारणालाही एक नियम, एक पारदर्शक प्रक्रिया मिळणार आहे की नाही? आपण आमच्या सोबत राहा, कारण आम्ही उघड करतोय सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या पडद्यामागचं सगळं प्रश्न. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.